हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, किडनीचे विकार, मेंदूचे विकार, पॅरालिसिस, लकवा, पोटाचे विकार, दमा आणि फुफ्फुसाचे विकार, विषबाधा, सर्पदंश अशा सर्व आजारांवर आधुनिक पद्धतीने उपचार तसेच आयसीयू, इकोकार्डिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट, ईसीजी, एक्स-रे, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, 2D इको, डिजिटल एक्स-रे, सिटी स्कॅन, पॅथॉलॉजी लॅब अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे डॉक्टर शरद पवार यांचे जत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सातारा रोड, जत. पंचायत समिती जत शिक्षण विभाग, राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर आयोजित 51वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शेगाव येथील इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे भरवले गेलं. आणि त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये आमच्या श्री हनुमान इंग्लिश स्कूल वळसंग या हायस्कूलचा विद्यार्थी हिरेश धराप्पा मुचंडी इयत्ता 8वी ब हा विद्यार्थी वैज्ञानिक उपकरण या साहित्यामध्ये या उपकरणामध्ये द्वितीय क्रमांक आमच्या शाळेने पटकावलेला आहे. नमस्कार. जत तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये 51 विज्ञान प्रदर्शन जत तालुका या ठिकाणी शेगाव या ठिकाणी भरवण्यात आलेले होते. आणि त्यामध्ये आमच्या शाळेतील गिरीश दर्याप्पा मुचंडी आणि आधुनिक औषध फवारणी यंत्र हे उपकरण तयार केलं होतं. आणि तालुक्यामध्ये 6 ते 8 या गटामध्ये त्याचा दुसरा क्रमांक आलेला आहे. त्याचबरोबर 3, 4, 5 तारखेला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये त्याचा सहभाग होणार आहे. नमस्कार, मी मनोहर पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत वळसंग तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल वळसंग या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी माझ्यासमोर या शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित आहेत. नुकतेच 2 ते 3 दिवसापूर्वी शेगाव तालुका जत जिल्हा सांगली येथे विज्ञान प्रदर्शन 51वे आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमसिंह सावंत व जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय आप्पासाहेब सरगर यांच्या हस्ते या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन त्या ठिकाणी झालं होतं. या शिबिरामध्ये वळसंग तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री हनुमान इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी या ठिकाणी अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी सहभागी झाले होते. मात्र वळसंग हिरेश दर्याप्पा मुचंडी या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी द्वितीय क्रमांक मिळवून या शाळेचा नावलौकिक या ठिकाणी केलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून वळसंग तालुका जत जिल्हा सांगली येथील या शाळेने वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव या ठिकाणी कमावलेलं आहे. क्रीडा स्पर्धा असो किंवा वेगवेगळ्या स्पर्धा असो, या ठिकाणी या शाळेनं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये नाव आपलं हे केलेलं आहे. तसेच गेल्या 5 वर्षापासून या शाळेमध्ये व्याख्यानमालासुद्धा घेतली जाते. अनेक महाराष्ट्रातील दिग्गज व्याख्याते या शाळेमध्ये येऊन आपले व्याख्यान या ठिकाणी दिलेले आहेत. माझ्या समवेत संपूर्ण शिक्षक स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात अशाच पद्धतीनं त्यांनी नावलौकिक करावा अशी मी TV1 मराठीच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. Press the bell icon on the video and never miss another update.